नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. BA तृतीय वर्षाच्या ऐच्छिक विषय लोकप्रशासन पेपर क्रमांक 10 भारतातील शैक्षणिक प्रशासन यामध्ये मी भारत गोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रहो, सुरुवातीच्या काही तासांमध्ये आपण शिक्षणाची व्याख्या, त्याचा अर्थ, त्याचे उद्देश, त्याचे महत्त्व यांचा आढावा घेतला. अभ्यासक्रमामधील दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण भारतातील शिक्षणाचा विकासक्रम पाहत असताना काही महत्त्वाचे आयोग, शासनाचे कार्यक्रम अथवा धोरण यांच्याबाबत जाणून घेण्याचे नियोजित केलेले होते आणि त्यानुसार आपण (1964 ते 1966च्या दरम्यान कार्यरत असणाऱ्या भारतीय शिक्षण आयोग अर्थात कोठारी आयोगाचा सविस्तर आढावा घेत होतो. कोठारी आयोगाच्या संबंधाने यापूर्वी आपण 3-4 तास सविस्तर विवेचन केलेलेच आहे. या अंतिम तासिकेमध्ये आपण या आयोगाच्या संबंधाने काहीसे सिंहावलोकन करणार आहोत. आयोगाचे मूल्यमापन, आयोगाच्या शिफारसी यांचा धावता आढावा घेणार आहोत. मित्रांनो, या आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर DS कोठारी हे होते, जे ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ व भारताचे तत्कालीन संरक्षण सल्लागार होते. तर ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ JP नाईक, जे तत्कालीन शैक्षणिक सल्लागारही होते, या आयोगाचे चिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. मित्रहो, या आयोगापूर्वीच्या आयोगांनी शिक्षणाच्या एका विशिष्ट स्तराचाच विचार केला होता. मात्र कोठारी आयोग हा पहिला असा आयोग होता ज्याने देशातील सर्व शिक्षण क्षेत्रातील सर्व स्तरांचे, सर्व बाबींचे समीक्षण व शिक्षणाचा सर्वसमावेशक असा आकृतीबंध करण्याच्या उद्देशाने शिक्षणाचा सखोल गंभीरतापूर्वक विचार केला. 14 जून 1964 या दिवशी आयोगाची स्थापना झाली होती आणि 29 जून 1966 या दिवशी आयोगाने आपला शिक्षण व राष्ट्रीय विकास हा अहवाल सादर केला. या आयोगात 14 सदस्य होते, ज्यामध्ये निम्मे सदस्य हे फ्रान्स, जपान, ब्रिटन, अमेरिका व रशिया या देशातील शिक्षणतज्ज्ञ होते. शिवाय युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेचेही प्रतिनिधी या आयोगावर होते आणि या दृष्टिकोनाने आयोगाचे स्वरूप हे आंतरराष्ट्रीय होते, त्याचा दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय होता असे आपण म्हणू शकतो. भारतात शैक्षणिक क्रांती घडविण्याच्या उद्देशाने आयोगाने अंतर्गत परिवर्तन, गुणात्मक बदल आणि शैक्षणिक सुविधांचा विस्तार या 3 गोष्टींवर आपला भर दिला होता.
आयोगाने शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, कृषी शिक्षण, प्रौढ शिक्षण, विज्ञान शिक्षण व संशोधन, शिक्षण प्रशिक्षण व शिक्षक दर्जा, विद्यार्थी कल्याण, नवीन तंत्रे व पद्धती, मनुष्यबळ, शैक्षणिक विकास व प्रशासन आणि शैक्षणिक अर्थव्यवस्था या विषयाच्या संबंधाने सविस्तर अभ्यास करण्यासाठी 12 अभ्यास गट तयार केले होते. तर आयोगाने महिला शिक्षण, मागासवर्गीयांचे शिक्षण, शालेय इमारती, शाळा समूह संबंध, सांख्यिकी माहिती, पूर्व माध्यमिक शिक्षण आणि शालेय अभ्यासक्रम असे 7 वर्किंग ग्रुप्स अर्थात कार्यगट हे तयार केले होते. कोठारी आयोगाने आपला अहवाल मुख्यतः 4 विभागांमध्ये विभाजित केलेला होता. यामध्ये पहिला भाग हा शिक्षणाच्या सामान्य समस्यांशी संबंधित होता. दुसरा भाग हा विविध स्तरावरील व विविध क्षेत्रातील शिक्षणाबाबत संबंधित होता. तिसरा विभाग हा शैक्षणिक अंमलबजावणीच्या संबंधाने होता. तर चौथ्या भागामध्ये पुरवणी कागदपत्रांची तरतूद ही करण्यात आलेली होती. या 4 विभागांना पुन्हा जवळपास 19 प्रकरणांमध्ये विभाजित करण्यात आले होते. ही प्रकरणे म्हणजे शिक्षण व राष्ट्रीय उद्दिष्टे, शैक्षणिक व्यवस्था आकृतिबंध आणि दर्जा, शिक्षणाचा दर्जा, शिक्षकांचे प्रशिक्षण, विद्यार्थी प्रवेश आणि मनुष्यबळ, तसेच शैक्षणिक संधीच्या समानतेबाबत पहिल्या विभागामध्ये चर्चा करण्यात आली होती. दुसऱ्या विभागामध्ये शालेय शिक्षण, शालेय अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती, मार्गदर्शन, मूल्यमापन, शालेय शिक्षण प्रशासन व पर्यवेक्षण, उच्च शिक्षण उद्दिष्टे व सुधारणा, उच्च शिक्षण प्रवेश आणि उपक्रम, विद्यापीठांचा कारभार, कृषीविषयक शिक्षण, व्यावसायिक, तांत्रिक व अभियांत्रिकी शिक्षण, विज्ञान शिक्षण व संशोधन आणि प्रौढ शिक्षण हे दुसऱ्या विभागामध्ये समाविष्ट होते. अंमलबजावणीच्या तिसऱ्या विभागामध्ये शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन, शिक्षणाची अर्थव्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. तर पुरवणी कागदपत्रांच्या चौथ्या विभागामध्ये सारांश, 9 परिशिष्टे, आयोगाच्या महत्त्वपूर्ण सूचना व शिफारसी यांचा अंतर्भाव करण्यात आला होता. एकंदरीत आपण असे म्हणू शकतो की आयोगाने भारतीय शिक्षणाच्या भूतकालीन अनुभव लक्षात घेतला होता, वर्तमानकालीन आवश्यकता लक्षात घेतल्या होत्या आणि भविष्यकालीन भारतात शिक्षण कसे हवे याच्या संबंधाने आयोगाने काही ठोकताळेही बांधलेले होते. आयोगाने आपल्या शिफारशी करत असताना विज्ञानाचे शिक्षण कधीपासून असावे याबाबत, विद्यार्थ्यांना उत्पादनाचा कार्याचा अनुभव असला पाहिजे याबाबत, व्यावसायिक शिक्षण, सामायिक शाळा, राष्ट्रीय सेवा योजना, त्रिभाषा सूत्र, अभ्यासक्रम तसेच अभ्यासेतर उपक्रम, शिक्षणामधील गतिमानता व विविधता, तसेच अंशकालीन व दूरस्थ शिक्षणाचा पुरस्कार, शिक्षणामध्ये मूल्यांचा विकास, अंतर्भाव, स्त्री शिक्षणासाठीची समिती,
मार्गदर्शन व समुपदेशन केंद्रांची उपयुक्तता, शाळा समूह, परीक्षा मंडळे, विशेषज्ञ भारतीय शिक्षण सेवेची स्थापना, शिक्षकांना आकर्षित करणारे त्यांच्या दर्जाला साजेसे वेतन, अध्यापकांचा दर्जा याबाबत सविस्तर शिफारशी केलेल्या होत्या. यामध्येच आणखीन एक महत्त्वाचा भाग आपण पाहू शकतो, तो म्हणजे आयोगाने कृषी विद्यापीठांची स्थापना सुचवलेली होती. शिक्षणासाठी राष्ट्रीय कायदा तसेच राष्ट्रीय धोरण असले पाहिजे असाही आग्रह त्यांनी धरला होता. महाविद्यालयांना मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता देण्याबाबतही कोठारी आयोगाने चर्चा केली होती. शिक्षणाची समान संधी सर्वांना असावी याबाबतही आयोग आग्रही होता. राष्ट्रीय शालेय शिक्षण मंडळ तसेच स्वायत्त पाठ्यपुस्तक मंडळ याबाबतही आयोगाने सविस्तर चर्चा केलेली होती. प्रज्ञा शोध परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्तेचे शोधन आणि राष्ट्रीय अशा कार्याबाबत विकासासाठी या परीक्षांची योजना आयोगाने गृहीत धरलेली होती. आयोगाने प्रौढ शिक्षणाची आवश्यकताही बोलून दाखवलेली होती. या साऱ्या शिफारसी आयोगाच्या या जर आपण विचार केला तर 1964 म्हणजे 60च्या दशकामध्ये या सांगण्यात आल्या होत्या आणि त्या अर्थाने त्या अत्यंत क्रांतिकारी अशा म्हणाव्या लागतील. या आयोगाने दिलेल्या शिफारसी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. तर या आयोगाने आपल्या शिफारसींमधून आदर्शवत असणारा शैक्षणिक आकृतिबंधही नमूद केला होता. 10+2+3 हाच पॅटर्न आजही आपल्याकडे कायम आहे. म्हणजे 10वीपर्यंतचे शिक्षण +2 +3 वर्षाची डिग्री म्हणजे इयत्ता 1 ते 3पर्यंत शालेय पूर्व शिक्षण, इयत्ता 4 ते 5पर्यंत निम्न प्राथमिक शिक्षण, इयत्ता 6 ते 8पर्यंत उच्च प्राथमिक शिक्षण, इयत्ता 9 ते SSC पर्यंतचे माध्यमिक शिक्षण आणि 3 वर्षांचे पदवीचे शिक्षण असा 10+2+3 शैक्षणिक आकृतिबंध हा आयोगाने सुचवला होता. आज 10वीच्या आतमध्ये अनेक बदल परिवर्तन हे करण्यात आलेले आहेत. परंतु एक दीर्घकाळ आयोगाने सुचवलेला हा आकृतिबंध संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक आणि अंमलबजावणीस पात्र असा होता. आयोगाने असेही सुचवले होते की किमान 6 वर्ष वयाच्या विद्यार्थ्यालाच पहिल्या इयत्तेत शाळेमध्ये प्रवेश द्यावा. आयोगाने त्या काळात जी गोष्ट सुचवली होती त्यावर आज 21व्या शतकामध्ये आपल्याला कायदा करावा लागलेला आहे आणि आज 6 वर्ष वयाच्या विद्यार्थ्याला पहिल्या इयत्तेमध्ये प्रवेश दिला जातो. 6 वर्षाच्या आतल्या मुलाला पहिलीला प्रवेश दिला जात नाही. हे आयोगाने 1964 ते 66च्या दरम्यान सांगितले होते. यावरूनच आयोगाची दूरदृष्टीही लक्षात येते. आयोगाने 10वीची शालांत परीक्षा ही पहिली सार्वजनिक परीक्षा असावी असेही स्पष्ट केले होते. SSC नंतर शिक्षणाची व्यवस्था कला, वाणिज्य व विज्ञान अशा
शाखांमध्ये विभाजित असावे असेही आयोगाने सुचवले होते आणि आजही तीच व्यवस्था आपल्याकडे कायम आहे. आयोगाने अध्यापनाचे दिवसही निर्धारित केलेले होते. शालेय अध्यापनासाठी 234 दिवस तर महाविद्यालयीन अध्यापनासाठी 216 दिवस असावेत असे आयोगाने स्पष्ट केले होते. केंद्र व राज्य स्तरावर स्वतंत्र अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके असली पाहिजेत असेही आयोगाने त्यावेळी स्पष्ट केलेले होते. ते अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके निवडण्याचे स्वातंत्र्य शिक्षण संस्थांना देणे आवश्यक आहे असेही आयोगाला वाटत होते. मित्रहो, आयोगाच्या एकूण शिफारसी ह्या त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय राहिल्या. संपूर्ण देशात यावर चर्चा व चिंतन फार मोठ्या प्रमाणावर घडून आले होते. कोठारी आयोगाने शैक्षणिक सुविधांचा कमाल वापर, शिक्षकांच्या वेतन श्रेणीत आणि दर्जात सुधारणा, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके व मूल्यमापन यामध्ये आमूलाग्र अशा स्वरूपाच्या सुधारणा सुचवलेल्या होत्या. सर्वच स्तरांवर निवडक शैक्षणिक संस्थांमध्ये आमूलाग्र सुधारणा केल्या तर त्या संस्था इतरांसमोर आदर्श म्हणून उभ्या राहतील असेही आयोगाला वाटत होते. त्याचबरोबर शैक्षणिक संधीच्या विस्तारासाठी आयोगाने प्रौढ शिक्षण, सार्वत्रिक प्राथमिक माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षणाचा विस्तार अशा कार्यक्रमांचा पुरस्कार केला. या आयोगाच्या सर्वच शिफारशींबाबत संपूर्ण देशामधून प्रतिक्रियाही उमटल्या. बऱ्याच शिफारशी संपूर्ण देशात मान्यही झाल्या. मात्र त्रिभाषा सूत्रासारखी शिफारस उत्तरेकडील हिंदी राज्यांनी इंग्रजीच्या द्वेषामुळे तर दक्षिणेकडील राज्यांनी हिंदीच्या द्वेषामुळे फेटाळून लावली. पुढे चालून या आयोगाच्या शिफारशींवर आधारित असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या लोकसभेने मंजूर केले. इतकेच नाही तर 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर देखील कोठारी आयोगाच्या शिफारसींचा प्रभाव हा साफ व स्पष्ट दिसून येतो. एकंदरीत आपण असे म्हणू शकतो की कोठारी आयोग हा भारतीय शिक्षण सुधारणांच्या क्रमामध्ये एक मैलाचा दगड ठरला. भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये ती एक क्रांती ठरली. आयोगावर फार मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली. आयोगावर मूलोद्योगी शिक्षणाचे मृत्यूपत्र असल्याची टीका झाली. कारण आयोगाने भविष्यातील भारताचे स्वप्न पाहिले होते, ज्यामध्ये कुठेतरी जुन्या पद्धतीच्या, पारंपरिक पद्धतीच्या शिक्षणाचा त्याग करण्याबाबत एक परिवर्तनवादी भूमिका दिसून येत होती. या आयोगावर अशी देखील टीका झाली की हा केवळ उच्च शिक्षणावर केंद्रित असा आयोग आहे आणि यामध्ये प्राथमिक, माध्यमिक किंवा तांत्रिक, व्यावसायिक शिक्षणाच्या बाबत अत्यंत कमी अशी चर्चा झालेली आहे. मित्रांनो, हा पहिला असा आयोग होता ज्यामध्ये भारतीय शिक्षणाबाबत एक सखोल, सविस्तर आणि सर्वसमावेशक असे चिंतन
चर्चा ही झाली होती. या आयोगाच्या शिफारसी आजही लागू आहेत. आजही त्या आदर्शवत असाव्यात अशाच आहेत. त्या किती दूरदृष्टीच्या होत्या हे आपण यावरून ओळखू शकतो की आयोगाने त्या काळात सुचवलेल्या त्या शिफारशी, काही शिफारशी ह्या आज आपण अंमलबजावणीसाठी घेत आहोत. हेच आयोगाचे मोठेपण होते. धन्यवाद.